आईचा हिशोब. एका गावात एक सुशीला नावाची बाई राहत होती. तिला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं रामू. रामू आईचा फार लाडका होता. रामूचा जन्म झाला आणि लवकरच त्याचे वडील वारले. तरी सुशीलाबाईंनी रामचा राग केला नाही. त्याला बोल लावले नाहीत. उलट त्याचे आई आणि वडील दोन्ही होऊन त्यांनी रामचा सांभाळ केला. त्याला मोठं वाढवलं, लहानाचा मोठा केला, त्याला शाळेत घातलं. त्याचं हवं नको, शाळा, दप्तर, कपडा लत्ता सर्व काही सांभाळलं. त्याचा आजारपणा काढला, दुखणी काढली. मात्र हे सर्व करताना त्यांनी कधीच रामूकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही. इतकंच काय, पण रामू मोठा होईल आणि आपले पांग फेडेल, आपले म्हातारपणी विचारपूस करेल अशी साधी स्वप्नही त्यांनी कधी पाहिली नाही, अपेक्षाही ठेवली नाही. मात्र एकदा काय झालं, सुशीलाबाई आजारी पडल्या. त्यांना थंडी वाजून आली, ताप आला, साधं उठूनही बसता येत नव्हतं. मग त्या काम तरी कसं करणार? त्या रामूला म्हणाल्या, रामू, आज मला बरं वाटत नाही. माझं एक काम कर, त्या शेजारील काकूंकडे जा, त्यांना तेवढा निरोप दे की मी 2 दिवस चपात्या करायला येणार नाही. करशील ना एवढं रामू? तो हो म्हणाला आणि त्याने शाळेत जाताना त्या काकूंच्या घरी निरोपही दिला. शनिवारी अर्धी शाळेतून दुपारी घरी येताना तो जोशी डॉक्टरांकडे गेला. काल ते आईला पाहून तपासून इंजेक्शन देऊन गेले होते. डॉक्टरांनी रामूच्या हातात गोळ्या देत म्हणाले, रामू, आईला यामधील 2 गोळ्या दर 4 तासाने दे. ताप कमी होतोय का ते तपास. तो मला लिहून ठेव आणि मला दाखव. काही लागलं तर मला निरोप पाठव, मी येऊन. रामू येताना औषध घेऊन आला. आईने काहीच खाल्लं नव्हतं. रामूने तिला चहा करून दिला, थोडीशी बिस्किटे खाऊ घातली आणि गोळ्याही दिल्या. माझे हातपाय फार दुखत आहेत रे, जरा चेपून देशील का? रामूने मनाशी ठरवलं होतं की आईने जे काही सांगितलं त्याला लगेच होकार द्यायचा, काम करायचं. शनिवार रविवार या 2 दिवसात त्याने खूप कामं केली. जोशी डॉक्टरांची औषधंही लागू पडली. रामूची आई 2च दिवसात बरी झाली. सारं काही पूर्ववत झालं आणि एक दिवस ज्यासाठी केलेल्या कामाचं बिल ठेवलं. रामूला फक्त एवढंच माहीत होतं की काम करायचं असतं, बिल द्यायचं असतं आणि पैसे द्यायचे असतात. नाही तर जगात सगळीकडे हा असाच व्यवहार चालतो. डॉक्टरे औषधं देतात, बिल देतात आणि पैसे घेतात. दुकानदार सामान देतो, वस्तू देतो, बिल देतो आणि पैसे घेतात. दूधवाला, भाजीवाला, सर्वजण माणसे काही ना काही तरी कामे करत असतात. त्या कामाच्या मोबदल्यात पैसे घेतात. आपणही आईची 2 दिवसात खूप कामं केली आहेत. निरोप दिला, औषधांनी हातपाय दाबले, गोळ्या दिल्या, चहा केला, कप बशा धुतल्या, भातभाजी केली, भांडीही घासली. त्याने सांगितलेली सर्व कामे केली. मग ह्या कामाबद्दल आईने आपल्याला पैसे द्यायला नकोत? केलेल्या कामाचा मोबदला जो तो मागतो, मी मागितला तर त्यात काय चुकलं? हा असाच विचार करून रामने चांगले 50 रुपयाचं बिल केलं. ते आईच्या हातात दिलं आणि आता आई कधी आपल्या हाती पैसे देईल याची तो वाट पाहू लागला. आणि एक दिवस रामूच्या उशीजवळ त्याला एक कागद दिसला. त्याने मोठा उत्सुकतेने तो कागद उघडून पाहिला. तो काय? ते आईने केलेलं बिल होतं. त्या बिलाच्या कागदावर आईने रामसाठी काय केलं, आजारपणात त्याच्यासाठी किती खास्ता खाल्ल्या
त्याला किती वेळ काय दिलं, त्याच्यासाठी किती कष्ट घेतलं या सर्वांचा तपशील होता. पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी, कामासाठी, कष्टासाठी आईने केलेल्या मागणी मात्र प्रत्येक जागा शून्यच होती. दामूसाठी तिनं खूप काही केलं तर न बोलता केलं होतं, पण केवळ रामूला कळावे, त्याला धडा मिळावा, आईच्या प्रेमात व्यवहार नसतं हे त्याला समजावून तिने त्या कागदावर लिहिलं होतं. इतकंच. मात्र आजवर तिने रामूसाठी जे काही केलं होतं त्याच्या बदल्यात तिने रामूकडून काहीच मागणी केलेली नव्हती. रामूला आपल्या कृत्याची लाज वाटली. तो शर्मिंदा झाला. त्याला त्याची चूक ही समजली. त्याचबरोबर रामूला हेही कळलं की आईच्या प्रेमात व्यवहार नसतो, तिथं फक्त देणंच असतं. धन्यवाद.